आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, बहुप्रतीक्षित बुलेट ट्रेनची 2027 मध्ये आता भारताला पहिली बुलेट ट्रेन मिळणार आहे। मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणारी ही बुलेट ट्रेन ऑगस्ट 2027 मध्ये सुरू होईल। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे आणि केवळ 2 तासात मुंबई अहमदाबाद हे जे संपूर्ण मार्गक्रमण आहे ते सहजी पार करता येईल। ही माहिती दिलेली आहे स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी। सकाळी 10 वाजता ते घणसोली इथल्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगदा ते वांद्रे इथल्या बोगद्याची पाहणी करणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात कशी असेल बुलेट ट्रेन। जपानचं शिंकानसेन हाय स्पीड ट्रेन तंत्रज्ञान या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे। मुंबई अहमदाबाद दरम्यान एकूण 12 स्टेशन्स असणार आहेत। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये HSR कॉरिडॉर वरील एकमेव भूमिगत स्टेशनही यात असणार आहे। भूमिगत स्टेशनसाठी जमिनीखाली 32.50 मीटर खोलीपर्यंत असं खोदकाम केलं जाईल। त्या स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म तसंच कॉन्कोर्स सर्व्हिस फ्लोअर सह 3 मजले असतील। मार्गावरील सर्व स्थानकांवरती 6 प्लॅटफॉर्म असणार आहेत। प्रत्येक प्लॅटफॉर्म अंदाजे 415 मीटर लांबीचा असणार आहे। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि त्यामध्ये अर्थातच अत्याधुनिक अशा स्वरूपाच्या सेवाही पाहायला मिळतील। काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय की हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि बहुप्रतीक्षित असा हा प्रकल्प आहे। त्यामुळे या प्रकल्पाची उत्सुकता खरं तर सगळ्यांनाच होती। मात्र आता आज एक महत्त्वाचा टप्पा या प्रकल्पाचा पार पडणार आहे। अगदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे याच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आणि जो ब्रेक थ्रू पॉइंट आहे तो ब्रेक थ्रू आज ह्या टप्प्यातून पार पडणार आहे। सकाळी 9:30 वाजता अश्विनी वैष्णव येणार आहे आणि त्यानंतर हा जो एक महत्त्वाचा टप्पा आहे तो त्यांच्या हस्ते पार पडला जाणार आहे। मात्र अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला गेला आहे। अगदी अहमदाबादला पण कमी वेळात पोहोचू शकतो याची शाश्वती या बुलेट ट्रेनच्या मार्फत जी आहे ती घेतली जाणार आहे। ब्रेक थ्रू पॉइंट जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण का जवळपास 21 किलोमीटर अंडरग्राऊंड आपण पाहतो। अंडरग्राऊंड टनल जो आहे तो त्यांनी तयार केला आहे, तोही समुद्राच्या खालून। त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो या माध्यमातून तयार केला गेला आहे आणि हा एक अत्यंत बहुप्रतीक्षित असा प्रकल्प आहे। आज त्याचा एक महत्त्वाचा टप्पा देखील पार पडतो आहे। बरेच जण या प्रकल्पाची खरं तर वाट बघत होते। अनेक टीका टिप्पणी देखील या प्रकल्पावर झाली। मात्र एक अत्यंत आपण म्हणू शकतो की गती देणारा हा प्रकल्प आहे। त्याच्यामुळे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना देखील चालना मिळेल आणि त्यामुळे या प्रकल्पाची जे सगळेजण वाट बघत होते एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडतोय, ब्रेक थ्रू पार पडतोय। अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की BKC ते ठाणे देखील आपण जर पाहिलं तर मग अंडरग्राऊंड समुद्राच्या खालून तो जो टनल आहे तो जातोय। त्यामुळे तो एक खूप महत्त्वाचे आणि जोखमीचं काम होतं जे हाती घेतलं होतं, परंतु आपण पाहतोय की अत्यंत एकदम शिस्तबद्ध पद्धतीने त्या लोकांनी हे काम देखील पूर्ण केलं आहे। आज त्याचा ब्रेक थ्रू पॉईंट आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही जी बुलेट ट्रेन आहे ती सेवेसाठी येणार असल्याची देखील माहिती मिळते, परंतु ती कधी याचीच आता वाट बघतायत कारण का अहमदाबादपर्यंत पोहोचण्यासाठी जी बुलेट ट्रेन आहे ती निश्चितच महत्त्वाची जी आहे ती ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।